नमस्कार. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेला हादरवून टाकणारी एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्ली विद्यापीठातील चित्रा नावाच्या एका विद्यार्थिनीचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्या व्हिडिओमध्ये ती आपल्या विभागातील एका प्राध्यापकाकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडताना दिसत आहे. शिक्षणाच्या मंदिरातच जर विद्यार्थिनींना भीती, दडपण आणि मानसिक अत्याचार सहन करावे लागत असतील तर ही केवळ एका मुलीची वेदना नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या अधोगतीची धोकादायक घंटा आहे. आज देशात महिला सक्षमीकरणाच्या घोषणा दिल्या जातात, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते, पण प्रत्यक्षात देशाच्या राजधानीतच जर एका विद्यार्थिनीला स्वतःच्या प्राध्यापकाच्या छळामुळे मानसिक खचून सार्वजनिकरित्या रडावे लागत असेल तर सरकार, विद्यापीठ प्रशासन आणि महिला सुरक्षा यंत्रणा नेमक्या काय करत आहेत, हा प्रश्न आता देशभरातील विद्यार्थिनी आणि पालक विचारत आहेत. मुलींना शिक्षणासाठी घराबाहेर पाठवणारे पालक आपल्या मुली सुरक्षित हातात आहेत या विश्वासावर त्यांना विद्यापीठात पाठवतात, मात्र जेव्हा ज्ञान देणारेच व्यक्ती मानसिक छळाचे कारण बनतात तेव्हा तो विश्वासच उद्ध्वस्त होतो. ही घटना केवळ एका प्राध्यापकाविरोधातील तक्रार नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरचा आरोप आहे. विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समित्या, महिला सुरक्षा कक्ष आणि प्रशासन यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जर विद्यार्थिनीला इतका त्रास सहन करावा लागला की तिला कॅमेऱ्यासमोर अश्रू ढाळावे लागले, तर याआधी तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले का, तिचे ऐकून घेतले गेले का आणि तिच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलली गेली याची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. समाजात शिक्षकाला देवा समान मानले जाते. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि भविष्य घडवणारा व्यक्ती असतो, मात्र जेव्हा त्याच पदाचा गैरवापर करून विद्यार्थिनींना मानसिक छळाचा सामना करावा लागतो तेव्हा ती केवळ वैयक्तिक चूक राहत नाही तर ती सामाजिक पतनाची निशाणी बनते. अशा घटना महिलांच्या आत्मविश्वासावर, त्यांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या भावनेवर थेट आघात करतात. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संबंधित प्राध्यापकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थिनीला तातडीने मानसिक आणि कायदेशीर मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता विद्यार्थी संघटना, महिला संघटना आणि सामाजिक स्तरातून होत आहे. अन्यथा शिक्षण संस्थांमधील महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारचे सर्व दावे हे केवळ दिखावा असल्याचेच या घटनेतून स्पष्ट होईल. सतीश वागरे, प्रवक्ता, राष्ट्रीय SC ST OBC विद्यार्थी व युवा मोर्चा.